संक्रांती स्पेशल तीळ गुळाची पोळी आज आपण बनवत आहोत. सगळी डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सगळी चेक करा. वजनावरती आणि कपावरती दोन्ही दिलेली आहे. 2 कप कणिकमध्ये अर्धा कप बेसन, 3 टेबलस्पून कडकडीत तुपाचं मोहन टाकून पीठ हे भिजवून ठेवलेलं आहे. अर्धा तास पीठ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. सुरुवातीला तीळ खमंग परतून घेतले. वजनी 150 ग्रॅम. कपमध्ये 1 कप शेंगदाणे भाजून सालं सोलून घेतली आहेत. अर्धा कप खोबरं किसून ते पण खमंग परतून घेतलेलं आहे. अर्धा कप बेसन, ते सुद्धा 1 टेबलस्पून तुपामध्ये खमंग परतून घेतले. हे सगळं कोमट असतानाच आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. 300 ग्रॅम इथे घेतलेला आहे गूळ घेताना रेग्युलर गूळ घेतलेला आहे. गुळामध्ये सगळं मिक्सरला चर्न केलेलं टाकलेलं आहे. त्यात बेसन टाकलेलं आहे, जायफळ वेलची पावडर टाकलेलं आहे. गुळासकट बाकी सगळं साहित्य परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहेत. लहान लहान याचे गोळे करायचे. मी वजनी 60 ग्रॅम इतके हे गोळे केले होते. आता ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी भरतो त्याच प्रकारे गुळाची पोळीसुद्धा केली जाते. एक कणकेचा गोळा घेतला आहे, त्याच्यामध्ये सारण घातलेलं आहे. समजा सारण तुम्हाला खूप कोरडं वाटलं तर त्यात तुम्ही 1 टेबलस्पून तूप टाकू शकतात. मला गरज नव्हती लागली. पीठ भुरभरून आधी हाताने असं थोडंसं थापून घ्यायचं आहे आणि मग ह्याची आपल्याला पोळी लाटायची आहे. पोळी खूप पातळ नका लाटू, नाही तर जेव्हा आपण तव्यावरती भाजतो तेव्हा गुळ बाहेर येतो. तयार झाले खमंग पोळी.